तर मित्रांनो आज आम्ही करणार आहोत पनीर पराठा. आणि मी एकटीच करते, आपण नाही करत आहे. मी ब्लॉग सुरू केला ना आता, तर करायचं. मी दाखवतो काय काय करते ती. आणि मीच करणार आहे आता, फक्त ती थोडीशी मला मदत करणार आहे. बघूया, तुम्हीच बघा आता बघा तुम्ही, मी खिसण्यापासून दे इकडे तुम्ही कांदा कापा. मी खिसते, तुम्ही कांदा कापा. ठीक आहे, चालेल, करा. आता मदत करायला गेलो तर कांदा जे कापा येते ना. ते नाही, दुसरं करा. कांदा कापायला येत नाही तुम्हाला? हा, कांदा मला कापायचं, कारण तिथं रडायला लागते ना. रोज मीच कापते ना, आज का एक दिवस कापत जा ना कधीतरी. पण मला पनीर करायला आवडतं ना. मला आवडतं. पनीर मला कसायला आवडतं. कोणाला आवडतं? मला जास्त आवडतं. मला आवडतं जास्त. ठीक आहे, कुठलंही काम कमी नसतं. हे बघा, नाटकी कमी काय त्याच्यात, मला कोणी रडवू शकत. हे आता आपण घेतले दोन कांदे. आणि हा तेच की पनीर आणि काय? किसते मी, कारण फिलिंग साठी लागणार आहे आपल्याला. फिलिंग साठी काय करायचं तू तर सांगितलं पण नाही, मी सांगितलं. तू जाऊन सांग. पनीर पराठा तुम्ही सांगितलं ना, अजून काय सांगायचं आता? पनीर पराठा. येस, पनीर पराठाची रेसिपी आम्ही आज ट्राय करणार आहोत. बघू कशी आहे. माझ्या हस्ते कुणाच्या हाते? माझ्या हस्ते. हा, हा, हा. हस्तेच असते ना. हस्ते. तुम्ही तुमचं बघा आता काय करायचं है ना? हा. सगळं लक्ष ब्लॉगवर आहे, कामावर नाहीये. कामावर फक्त मी करतोय फोकस. बघा मित्रांनो, पूर्ण आता माझं कांदा पूर्ण वगैरे. हा पनीर जो आहे तो किसून पनीर झालेला किसायला किती वेळ लागतो? पनीर किसायला 2 मिनिटं लागतात. आहे. असं दे. आणि पनीर किसायला काय नसतं, ते सॉफ्ट असते ना, त्यात काय ताकद लागत मी नाही. काम करायला घेतलं, तुम्ही ब्लॉग चालू केला. माझं काम आधीपासून चालू होतं, तुम्ही नंतर ब्लॉग करायला घेतला. ठीक आहे असो, ना? हा. 2 मिनिटात आता बघा मी कांदा कापतोय. चॉप एक चॉप बारीक चॉप. कापायचं अजिबात. बारीकच आहे. किती बारीक कापायचा अजून? बारीक छान सुंदर हे कापायचं. बघ, मला बारीकच येतो कांदा कापायला. ओके, सो डोंट. अरे आम्ही काय, आम्हाला काय येत नाही का? सगळं येतं आम्हाला, सगळं येतं. मी कुठं म्हटलं नाही येत म्हणून. सो हा, मग असं काय नाहीये मित्रांनो. बघा. स्वतः कांदा कापत नाही तरी पण बघा, मला असू ऐकत दे. आहे. माझ्या डोळ्यात येतं पाणी लगेच. हा ना, लगेच सेन्सिटिव्ह, अति सेन्सिटिव्ह कांद्यावरून सुद्धा. नीट उभं राहतं का? काय नीट उभं राहतं आता. शपथ खतरनाक. बस बस, थोडी मिरची घ्या आता. बघा मी मस्त कापलेला आहे कांदा 2 मिनिटात. आणि मग हे कांदा घातलेला हे आहे, सगळ्यांना माहिती आहे. कढीपत्ता थोडा असतो. कढीपत्ता नसतो? नसतो ना. कढीपत्ता नसतो? नसतो का? मिरची घ्या. पराठ्याला कढीपत्ता नसतो? अरे नसतो, कुणी बघितलं ना आता, रेसिपी बघून आली काय का? म्हणूनच सांगते. तिने रेसिपी बघून आहे. यार लवकर यार प्लीज. इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. डोळ्यात चाललंय यार. सरळ वाजलं ना मग. तू कशाला काम करते? तुझं बघ, तुझं बघ. बघा कांदा कापला नाही तरी असा आहे. कांदा कापला असं तर रोज मीच कापते ना पण. असू दे मित्रांनो. टोमॅटो टाकायचा का नाही? टोमॅटो असतो का? आपल्या मर्जीवर टाकायचा का नाही. डोळ्याला खायचा पण खूप बारीक कापावं लागेल, नाहीतर मग तो मला लाटता नाही येणार यार. टोमॅटो नको. मिरची किती टाकायची? बस जास्त घ्यायची? बस 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 ना एवढीच? बस, खूप झाली. तर अशा प्रकारे आपण कढीपत्ता कॅन्सल केलेला आहे. थोडीशी हळद. कोथिंबीर. हा, कोथिंबीर घ्या ना. कोथिंबीर असते. येस असते ना. तू तर काय रिस्पॉन्स नाही. तुम्हीच बोले ना तुम्ही, मी करणार आहे म्हणून म्हणलं कशाला मी हे करू. मी विचारतोय तुला. तुम्हाला माहिती आहे ना सगळ्या गोष्टी. मला माहित नाहीये, मी ट्राय करतो. का तुम्ही तर बोलले मला सगळं येतं, आज सगळं मी करणार. मग काय झालं असं आता? म्हणायचं असतं, येत नाही. जर म्हणलं मला येतं तर दररोज करायला लागतं. काय बोलले काय? काहीच नाही. अरे मिरची लाल एवढी तिखट. हा, थोडंसं पाहिजे, चांगलं लागतं. मिरची टाकून तिखट. हा, मला आवडतं. मिरची टाकून तिखट टाकलंय वरनं. लाल तिखट आवडते यार, छान लागतं यार. सगळ्या गोष्टी मिरची काढून खा तुम्ही. कानातनं धूर निघणार आहे वाटतं आज. असं काय नाही हा. तुम्हाला किस्सा सांगतो. आमचं लग्न झालं. म्हणजे लग्न झालं त्याच्या 8 दिवसानंतर ना फर्स्ट टाइम ही भाजी करत होती. भाजी, मटकीची भाजी. मटकीची भाजी. त्यानंतर ना मी कधी खाल्लीच नाही. अरे सांगतो 2 मिनिटं सांगतो. तिला अंदाज नव्हताच, कारण तिने स्वयंपाक जास्त करत नव्हती. तर ठीक आहे, तर आम्ही घरात दोघंच होतो, मी, माझा भाऊ आणि ही. तर तिघं होतो. तर तिनं भाजी करायला घेतली मटकीची. तिनं जी भाजी केली त्या दिवशीपासून मी मटकीची भाजीच खाल्ली.
एवढी तिखट काळातून धुरून डोळ्यातून पाणी नाकातून पाणी आणि मसाला भात पण केलेला तो पण तिखट झालेला. सगळं तिखट कारण मी केलं first सगळं time- सगळं तिखट first time केलं इकडे स्वयंपाक केलेला घरी. हा. पण त्यांचं तिखट मला नाही माहिती अंदाज किती तिखट आहे जास्त किती कमी आहे. तर आमचं मी लाल तिखट थोडस तिखट आहे जास्त तिखट होतं मला काय माहिती भाई. मी माझ्या अंदाजाने जसं मी घरी केलेले कधीतरी तेव्हा मी टाकलेलं. मम्मीनं घरगुतीच करून घेतलं होतं ना त्यामुळे खूप घरीच तिखट करतात आई. एवढं तिखट केलं होतं भाजी खूप तिखट पण केली. ते मला काय बोलले नाहीत कारण नवीन होती ना कसं बोलणार ना चांगलं आहे म्हणायचं. त्यानंतर ना आम्ही जेव्हा मटकीची भाजी खातो त्यावेळी तो किस्सा आठवतो आम्हाला. आठवतो ह्यांना. त्यामुळं आणि हसतात ते अजून. जर तुम्ही म्हणजे तुमच्यात कुणी नवीन असेल आणि भाजी करायला सांगताल तर त्याला आधीच सांगा. तिखटाचं तुम्ही त्याला सांगा की हे तिखट जरा जास्त तिखट आहे. आणि घरी आई पण नव्हतं त्याच्यामुळे सांगायला ना. कोणीच नव्हतं म्हणूनच हिला सांगितलेलं करायला. हिनं आमचा पोपट बनवला परत सांगूच नाही मला. ठीक आहे रेडी काय राहिलं आता काय ना आता कोथिंबीर टाकायची. हा टाका ना. कोथिंबीर राहिली होती. हा, तुम्ही कापता ना कोथिंबीर. मग आता पीठ मळायला लागेल ना मला. पीठ कसं झालं आपलं फिलिंग. तर आता आम्ही तुम्हाला आमचं सारण दाखवतोय या हे पहा. हे असं झालेलं आहे पनीर असं झालं आणि आमचं. कांदा मिरची लाल तिखट आणि थोडंसं. तुम्हाला माहिती आहे हे मी सगळं चॉप वगैरे केलं फक्त त्यानं पनीर चॉप करून दिलं. महत्वाचं काम पुढे पुढे तरी ये. तू काय बोलत नाही ना काय नाही कारण कसं बोलणार ना सगळं तर मीच केलंय. तिने फक्त हे असं 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 माझं केलं. काम जास्त बोलणं कमी यांचं बोलणं जास्त काम कमी. तुम्ही सांगा कोण करते काम. मी काय काय केलं तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत ब्लॉग मध्ये हिनं काय केलं हे माहिती आहे ना. ब्लॉग मध्ये कळलंच की त्यांना किती काय लिहितात नाही. केलंय. चला आता पीठ बोलते थोडं खाऊन बघतो. टेस्ट रिस्क आहे. एवढा वाईट स्वयंपाक करते मी. वाईट नाही चांगला पण खरा. हा काय काय चांगला पण मीठ वगैरे सांगा फक्त मला. हा? छान झालंय बरोबर. अप्रतिम झालेलं आहे. सारण छान झालं. तर मी पीठ मळते थोडंसं. किती चपाती खाणार आहो? चपात्या नाही पराठा. हा Guys, पराठा. whatever it is. आता हेच जर मी बोललो असतो तर ब्लॉग मध्ये लगेच सारखं बाजूला. बघा हिला काय सापडत नाही इकडे तिकडे बघणार मला हे खाली का टाकली पिशवी उचलायची. बघा एक काम जमत नाही एक काम जमत नाही. बघा किती वेळ लावती पीठ मळायला. पीठ मळायला वेळ लागतो. इतका हो इकडे बघ. तुम्ही कधी मळलं पण नसतं. कधी मिळालं पण नसेल कधी मळलं पण नसेल. आम्ही सगळं केलेलं आहे. मग आता काय नाही करत आहे. सगळं आधीच करून बसले का. हीच म्हणली मी करते पराठे नाहीतर मी केलं असतं. आता मी सारण केलं माझं काम संपलं. सारण करायचं काम होतं माझं. ठीक काय बोलले आता तुम्ही. बघा एकदम खतरनाक आहे हेअरस्टाईल पिक्चर मध्ये फुल राडा. असू दे. तुम्ही काहीतरी बोललात का असं वाटलं मला. काहीच नाही बोललो. चला पीठ बघ कसं बोलते मी. केस आवर नाही तर केसाचा पराठा खायला लागेल. काय जास्त बोलू नका. जास्त बोलू नका नाहीतर मला पराठे करायला लागतील का. तुम्हीच करणार का आता. मी फक्त मळून ठेवलंय पीठ. तुम्ही लाटणार आहे आज. नो आय डोंट लाईक लाटना का जस्ट खाना. ते तर माहितीच आहे सगळ्यांना. चला पीठ मळून झालेलं आहे. थोडंसं बारीक करूयात आपण कुलर आहे ना. तर 10 मिनिटामध्ये आपले पराठे होणार आहेत रेडी. मग मी सकाळी गेलेलो तुम्हाला तेव्हाच कळलं पाहिजे होतं तुम्हाला की आपण पराठ्यासोबत काय खाणार. काय तर ते पण मीच सांगायचं तुम्हाला. फुलं सांगायची लक्षात राहिली दही नाही. फुलं माहिती होतं मला ऑलरेडी. फुलं सांगायची लक्षात राहिली. दोनदा फोन करून फुलं आणा दही तर तुम्हाला कळलं पाहिजे. पनीर घेतलं म्हणजे ते दही पनीर तिथंच घ्यायचं होतं ना. दही दुसरीकडे जायचं पण होतं तुम्हाला. तरी पण तुम्ही आणलं. विचार करा तुम्ही कसं आहे. कशा आहात तुम्ही. असंच आहे मी असा कसा आगळा वेगळा. तवा बाबा आपल्याकडे पेरी याचं काय करायला शकतो का आपण पेरीचं. हे बघा बघा थोडा तुटला पण ठीक आहे कारण फिलिंग मुळे थोडं तुटतोच. मस्त आहे पराठा. अरे ठीक आहे. काय झालं मस्त आहे. मस्त पराठा बनवलायस. पहा
मस्त पराठे चाललेले आहेत बनवायला. आणि आमची ही रेसिपी आजचा माहिती आता खाऊन कळेल कशी पराठा आम्ही ट्राय केलेला. बघूया आता कसे झाले. दिसायला तर छान दिसतंय. बघा शकता तुम्ही पण बघा. ओहो, छानच लागेल काय मिक्स केलं पराठा आणि पराठा बनवणारी दोन्ही छान आहेत. तर आता आम्ही करणार आहोत जेवण आमचं फायनली झालं. झालेला आहे पराठा रेडी. तर तुम्ही बघू शकता आम्ही दह्यासोबत दही पराठे हा रेडी झालेले पराठा आहेत. खाणार आहोत. तर बघू मस्त- कसं मस्त आहे. मज्जा करूयात आता. तुम्ही आता टेस्ट करून सांगा मला कसं झालं. ओके चला आता मी टेस्ट करतोय. पास झाले का नाही ते सांग. निम्म तर तसं हेल्प माझीच आहे. नाही निम्मी अजिबात नाही. 25% बोलू शकते मी. तू पण सांग कसं आहे ते. आधी बायकोला खायचं, मग आपण खाऊ घालायचं. मीच कसं म्हणू ना तुम्ही सांगा. स्वतःला कशी तारीफ करू. मस्त झालं एक नंबर. एक खरंच नंबर आहे मित्रांनो. मी थँक्स टू मी तुम्हाला And माहिती you. तुम्ही बघणार आहे. सो आता अशा प्रकारे आज आमचं सक्सेसफुल झालेलं आहे. येस पण खरंच छान झालंय. मला पण आवडलं स्वतःचं पण. तुम्ही पण ट्राय करा घरी हम्म. वेळ असेल तर. नॉट कंपल्सरी. आज वेळ होता तर आम्ही केलं. टेस्ट एक नंबर आले. हम्म. छान झालं. थँक्स टू बायको ऑब्विसली ऑब्विसली, कारण मी हेल्प केली ना. चांगलंच लागणार. तुम्ही हेल्प केली मी नाही बोलत नाही. पण याच्यात टेस्ट जे आहे हाताची चव म्हणतात ते माझ्याकडे आहे ना. मी मीठ टाकलं मीठ चटणी टाकली सगळं मी केलं. तुम्ही जस्ट कापून दिलं ना गोष्टी. चांगलं कापता येणं हे सुद्धा एक मोठं स्किल आहे. चॉप 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 बारीक. नाही मोठा कांदा कापला असता तर पराठा फाटला असता. काय फरक नाही. बरोबर आहे का नाही. बरोबर आहे ना. मोठा कांदा कापला असता तर पराठा फाटला असता. लाटताच आला नसता. सो एकदम कापून देणं हे सुद्धा एक मोठं स्किल आहे. त्यामुळे असो आम्ही दोघांनी पराठा लाटणं हे स्किल आहे. पराठा फाटतोच नाही कुठला पण त्याला फाटू न देता. ठीक आहे. तुम्हाला तर माहिती आहे आता नवरा बायकोमध्ये नेमकं कोण जिंकतं नेहमीच. ऑब्विसली कारण बरोबर असतो आम्ही नेहमी. ठीक आहे. असो आता आम्ही करतो एन्जॉय. हो मस्त पराठा खातो. तुम्ही पण करा. आणि तुम्ही ट्राय केलं तर तुम्ही सांगा तुमचा कसं झाला. येस आमचा तर एक नंबर झाला. बेस्ट. बेसिक टाकलं सगळं. बेसिक पनीर कांदा हेल्दी मिरची हेल्दी रेसिपी. मिरची लाल तिखट आणि थोडे जिरे टाकलेले मी बस. आणि हळद एवढंच टाकलं. बाकी एक्स्ट्रा काय नाही टाकलं. पण खूप छान झाला. तुम्हाला काय आवडतं तुमच्या भाज्या असतील त्या पण टाकू शकता. असं काय नाही. व्हेजीज ॲड करू शकतो. व्हेजीज ॲड करू शकता अजून हेल्दी बनवण्यासाठी. ठीक आहे. अजून काय सांगायचं तुला. नाही किती खुश झाले पहिले का. खूप छान झाला कारण मला खूप आवडला. कारण फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झाला आहे ना. येस फर्स्ट अटेम्प्ट म्हणजे काय बोललं फर्स्ट अटेम्प्ट. कळलं. ब्लॉगच्या बाहेर तुझा खरं रूप यायला लागला आता. मी अशीच आहे. आता वेळ चिमटा काढला. मी अशीच आहे. ठीक आहे. ब्लॉग कसा वाटला. काय म्हणले परत बोला. ब्लॉग हां चुकून माझ्याकडून कधी ब्लॉग येतं तर त्याला धरून बसतं. तर तुम्हाला आमचे ब्लॉग आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. सबस्क्राईब करा. येस आता आम्ही ब्लॉग टाकले तर जवळपास 276 कळते ना. 276 एवढ्या जणांनी व्हिडिओ पाहिला. पण प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब पण करा. आता वाटतंय सबस्क्राईब करतील. आणि तुम्हाला अजून काय सगळी गोड माणसं आहेत त्यामुळे सबस्क्राईब. चॅलेंज मला वाटतं असेल करावं ते पण कमेंट सजेशन द्या आम्हाला की काय करू शकतो आम्ही अजून. कशावरती आम्ही व्हिडिओ बनवला पाहिजे. कुठला चॅलेंज तुम्हाला पाहिजे. कुठला प्रँक हवा असेल तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा. ठीक आहे. हसत राहा. पराठा खात राहा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ब्लॉग मजा. आम्ही इथंच एंड करतोय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला धन्यवाद. बाय. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा.